जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात सापडला अतिविषारी साप, घोणस तसेच अजगरही। सर्पमित्र दुर्गेश जाधव व टीम यांनी रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले। धुळ्यात थंडीचे आगमन होताच सर्पदर्शनाच्या घटना वाढल्या असून 1-26 मोराणे शिवारातील JMF डेंटल कॉलेज आणि 2-27 समाधान पाटील गाव कुंडाणे यांच्या शेतात घोणस व अजगर हे दोन भले मोठे साप आढळून आले। नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना संपर्क साधताच दुर्गेश जाधव, वेदांत बहाळकर आणि हर्षल फुलपागारे, विशाल कांबळे, शिरसाठ, चेतन पाटील, दुर्गेश वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली। योग्य कौशल्याचा वापर करून त्यांनी दोन्ही सापांना कोणतीही इजा न करता सुरक्षित रेस्क्यू केले आणि वनविभाग अधिकारी वनपाल प्रमोद सोनवणे, वनरक्षक कोमल जाधव, वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले। घोणस हा विषारी साप असून त्याच्या शरीरावर दिसणारे गोलाकार पट्टे व जोरदार फुसफुसण्याचा आवाज ही त्याची प्रमुख ओळख आहे, तर अजगर हा अविषारी पण अत्यंत मोठ्या आकाराचा साप असून त्याच्या अंगावर वेगवेगळ्या तपकिरी छटांचे डिझाईन आढळतात। तापमान कमी होत असल्याने साप उबदार ठिकाणांच्या शोधात वस्तीभागात येण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांनाच संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत प्राणी साप यांना मारणे दंडनीय गुन्हा आहे। कुठलाही सर्प व वन्यजीव आढळल्यास त्याला इजा न पोहोचवता जवळतील प्राणीमित्रांना किंवा वन विभागाला संपर्क साधावा, आवाहन सर्पमित्राने नागरिकांना केले आहे। धुळे प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र दुर्गेश जाधव तसेच आपली टीम स्नेक रेस्क्यू टीम मोराणे। आम्ही काल 2 सापांना रेस्क्यू केलं आहे, ज्यात एक रसल वायपर म्हणून खूप विषारी साप आहे आणि दुसरा अजगर आहे, इंडियन रॉक पायथन, तो बिनविषारी साप आहे। सहसा करून जास्त प्रमाणात हिवाळ्यात निघणारे हे 2 साप आहेत, ज्यात दोघेही जाड कातडीचे असल्यामुळे हे हिवाळ्यात जास्त सहवासात दिसून येतात आणि त्यात रसल वायपर हा खूप विषारी साप आहे, घोणस, आणि नंतर अजगर जो आहे तो बिनविषारी सर्प आहे, पण दोघेही साप सारखे दिसून येतात आणि या सापांमुळे दोघी साप सारखे दिसल्यामुळे लोक अजगर समजून घोणसचा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस बाईट होऊन, तर मित्रांनो कृपया करून साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवा। तसेच आम्ही आज डिपार्टमेंटच्या सहाय्याने यांना जंगलाच्या सहवासात त्यांच्या सहवासात निसर्गमुक्त करतोय, तर डिपार्टमेंट आपल्यासोबत आहे, आपण त्यांना डिपार्टमेंटच्या सहाय्याने रिलीज करूया मित्रांनो।